नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा मित्रांनो आपल्या नाथ भरतीचा शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये। तर बघा मित्रांनो, आपण आज बघा या ठिकाणी मित्रांनो भारतीय रेल्वे पदभरती 2025 साठी बघा मित्रांनो आपण आज आरआरबी मित्रांनो ग्रुप डी साठी बघा या ठिकाणी मित्रांनो गणित व बुद्धिमत्तेचे प्रश्न मित्रांनो आपण आज मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करत आहोत। बघा मित्रांनो, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 2022 मध्ये मित्रांनो बघा विचारले काही आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पीवायक्यू बघा प्रश्नसंच मित्रांनो जे की गणित व बुद्धिमत्ता मित्रांनो असणार आहे ते मित्रांनो आपण आज मित्रांनो या व्हिडिओमध्ये कव्हर करत आहोत। त्यामुळे बघा तुम्ही हा जो व्हिडिओ आहे बघा शेवटपर्यंत मित्रांनो आवर्जून नक्कीच हा अभ्यासून घ्या व्हिडिओ। आणि तुम्ही आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब देखील तुम्ही आताच बघा या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। बघा मित्रांनो या ठिकाणी बघा आपण ज्या ठिकाणी मित्रांनो बघा व्हिडिओमध्ये जेवढे काही मित्रांनो प्रश्नसंच ठिकाणी आपण आता कव्हर करत आहोत बघा ते मित्रांनो या ठिकाणी 100% मित्रांनो परीक्षेमध्ये येतील त्या ठिकाणी एवढी बघा मी तुम्हाला आम्ही मित्रांनो भरून देऊ शकतो। तर बघा पहिला प्रश्न मित्रांनो कशा प्रकारचा आहे। दर साल दर शेकडा 10 दराने 800 रुपयांचे 2 वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यामध्ये कितीने फरक पडला मित्रांनो या प्रकारचा ठिकाणी प्रश्न विचारलाय। तर बघा या ठिकाणी आपण मित्रांनो या सूत्रानुसार जे बघा या ठिकाणी आपण या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर आहे काढू शकतो। बघा मित्रांनो या ठिकाणी मुद्दल किती आहे बघा या ठिकाणी मित्रांनो 800 रुपये हे जे मित्रांनो रुपये आहे मित्रांनो 800 रुपये या ठिकाणी मित्रांनो 800 रुपये या ठिकाणी मुद्दल आहे। तर सरळ बघा या ठिकाणी मित्रांनो मुद्दलच्या जागेमध्ये आपण हे 800 रुपये भरून घेऊ। बघा हे 800 रुपये मुद्दल बरोबर बघा या ठिकाणी आपल्याला फरक काढायचा आहे या ठिकाणी फरकला जसं आपण ठेवू टाकू बरोबर बघा हा फरकला मित्रांनो या ठिकाणी आपण जसं फरकला फरक ठेवून घेऊ। गुणाकारात हे 100 ला 100 तसे नंतरचे 100 ला 100 तसे बघा या ठिकाणी दरचा वर्ग तर या ठिकाणी दर किती आहे 10 तर बघा या ठिकाणी मित्रांनो आपल्याला दरचा वर्ग घ्यायचा आहे तर 10 चा वर्ग किती सरळ मित्रांनो 100 ला 100 तर आता बघा या ठिकाणी आपल्याला फरक काढायचा आहे तर काही नाही सरळ बघा या ठिकाणी फरक बरोबर आता फरक बरोबर हे मित्रांनो जे 800 आहे 800 ला 800 जसं तसं आणि हे छेदातलं जे मित्रांनो भागाकारामध्ये 100 आहे या वरी आलं गुणाकारामध्ये आणि हे मित्रांनो वरचे दोन्ही गुणाकारातले मित्रांनो बघा या ठिकाणी 80तले छेदामध्ये आले हे 100 भागाकारामध्ये गुणाकारातले। आता बघा या ठिकाणी हे 100 ला 100 कॅन्सल सरळ सरळ हे खालचे 2 शून्य कॅन्सल वरचे 2 शून्य कॅन्सल उरलं किती मित्रांनो फक्त या ठिकाणी 8 हेच आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर आहे। तर किती मित्रांनो की या ठिकाणी किती रुपयाचा फरक पडणार आहे तर फक्त आणि फक्त बघा या ठिकाणी 8 रुपयाचा फरक पडणार आहे। बघा पर्याय क्रमांक मित्रांनो या ठिकाणी काय क या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे। बघा क्रमांक किती मित्रांनो 8 रुपये या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे। बघा मित्रांनो एक महत्त्वाची बाब म्हणजे तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या परीक्षेचा मित्रांनो बघा या ठिकाणी वेळापत्रक वगैरे काही आणखी आलं नाही परंतु बघा मित्रांनो या ठिकाणी आयोगाच्या माहितीनुसार आपल्या जे मित्रांनो बघा पेपर आहे मित्रांनो ते या ठिकाणी कधी जून ते मित्रांनो बघा या ठिकाणी ऑगस्ट जून ते ऑगस्टच्या मित्रांनो बघा या ठिकाणी जे 2 मित्रांनो महिने आहेत बघा या मित्रांनो बघा 2 महिन्याचे मित्रांनो बघा आत या ठिकाणी आपले पेपर होईल मित्रांनो अशी बघा या ठिकाणी आम्हाला माहिती या ठिकाणी भेटली आहे। तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुमचा अगदी कमी वेळेमध्ये जास्त प्रमाणात अभ्यास व्हावा यासाठी एक आम्ही बघा या ठिकाणी मित्रांनो एक PDF एक महाठोकळा बघा या ठिकाणी मित्रांनो आम्ही लॉन्च केला बघा एक महाठोकळा। तर बघा मित्रांनो या महाठोकळ्यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे तर बघा आतापर्यंत मित्रांनो जेवढं काय बघा TCS पॅटर्न मित्रांनो प्रश्नसंच विचारले होते ते मित्रांनो सर्व असे मित्रांनो बघा एकट्ठा करून या ठिकाणी एक 700 प्लस प्रश्नांचं तुम्हाला ठिकाणी मित्रांनो महाठोकळा आम्ही देत आहोत। मित्रांनो बघा मी काय म्हणतो तुम्ही अवश्य बघा या ठिकाणी मित्रांनो खरेदी करून घ्या बघा खरेदी करून घ्या आणि मित्रांनो खरेदी करून जर तुम्ही आता सर्व जर अभ्यास बघा या GK अशा प्रश्नांचा जर तुम्ही सर्व जर अभ्यास जर केला मित्रांनो तर बघा मित्रांनो 100% बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला त्या परीक्षेमध्ये बघा मित्रांनो याचा लाभ होऊ शकतो आणि फायदा होईल मित्रांनो बघा या ठिकाणी मी इतकी आम्ही भरू शकतो। काय बघा मित्रांनो खरेदी करण्यासाठी काय करा 7414 93 07 मित्रांनो या नंबरवर फक्त 50 रुपये पे करा आणि पे केलेले मित्रांनो स्क्रीनशॉट आहे या नंबरच्या मित्रांनो व्हॉट्सअपला तुम्ही टाकून टाका। बघा तुम्हाला अवघ्या मित्रांनो जे मित्रांनो 2 मिनिटात बघा अवघ्या 2 मिनिटाच्या तुम्हाला आम्ही हा मित्रांनो महाठोकळा देऊन टाकू। तर काय नंबर आहे 7414 93 07 बघा मित्रांनो 700 प्रश्नांचा महाठोकळा आहे तुम्ही एकदा अवश्य बाय करून घ्या। या ठिकाणी बघा 100% मित्रांनो बघा या ठिकाणी सर्व प्रश्न बघा या ठिकाणी आपल्या महाठोकळ्यातील तुम्हाला बघा या ठिकाणी मित्रांनो परीक्षेमध्ये अभ्यासायला मिळतील बघा।
या ठिकाणी सोडवायला मिळतील। बघा मित्रांनो, प्रश्न कशा स्वरूपाचा आहे आपला दुसरा। एका इमारतीवरील टाकीची धारकता 3000 लिटर आहे। त्या इमारतीत 16 कुटुंबे राहतात। प्रत्येक कुटुंबाने दररोज 225 लिटर पाणी वापरले तर त्या टाकीत पाणी सर्व त्या टाकीतील मित्रांनो बघा पाणी हे सर्व कुटुंबांना पुरवण्यासाठी किती लिटर मित्रांनो पाणी आणखी कमी पडेल या प्रकारचा प्रश्न विचारलाय। तर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे मित्रांनो जे योग्य आन्सर आहे कशा रीतीने काढू शकतो। बघा या ठिकाणी आपण मित्रांनो सर्व होतो या ठिकाणी हे जे मित्रांनो 16 कुटुंब आहेत त्या 16 कुटुंबांना मित्रांनो लागणाऱ्या या ठिकाणी पाणी काढून घेऊ। काही करू नका बघा, सरळ मित्रांनो 16 कुटुंबांना लागणारं पाणी करण्यासाठी सरळ हे मित्रांनो 16 घ्या आणि गुणा करा। तर प्रत्येक मित्रांनो कुटुंबाला या ठिकाणी किती लागते तर 225 लिटर लागते। सरळ 225 गुणा करा। आता बघा 16 गुणाकार जर आपण या ठिकाणी 225 केलं तर होतं किती मित्रांनो बघा या ठिकाणी 3600 लिटर होतं। किती 3600 लिटर या ठिकाणी होतं। जर आता आपण बघा या जर मित्रांनो 3600 लिटर मधून या किती या जर 3600 लिटर मधून जर आपण हे 3000 लिटर मित्रांनो मायनस केलं तर येतं किती बघा या ठिकाणी फक्त आणि फक्त 600 लिटर मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे किती 600 लिटर मित्रांनो या ठिकाणी किती 600 लिटर बघा मित्रांनो त्या या ठिकाणी काय कुटुंबियांना पाणी कमी पडेल। पर्याय क्रमांक या ठिकाणी ब आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे। पुढे बघा तिसरा प्रश्न। बघा तिसरा प्रश्न, गणेश आपल्या मासिक उत्पन्नातून 25% रक्कम किराणा, 25% रक्कम जुन्या कर्जाचे हप्ते, 20% रक्कम घर भाडे, 20% रक्कम गावी आई वडिलांसाठी अशा प्रकारे खर्च करतो। एवढे करूनही तो उरलेली रक्कम रुपये 5000 रुपये बचत करतो। तर त्याचे मासिक या ठिकाणी आपल्याला उत्पन्न किती ते काढायला सांगितलंय। काही करू नका बघा या ठिकाणी मित्रांनो, तो काय त्याच्या मासिक उत्पन्नातून 25% रक्कम खर्च करतोय 25 घ्या, पुन्हा प्लस या ठिकाणी 25% रक्कम बघा खर्च करतोय, पुन्हा 25 घ्या, पुन्हा प्लस 20%, पुन्हा 20% करून घ्या, सरळ 20-20%। आता जर आपण या ठिकाणी सर्वांची बेरीज केली 25 आणि 25 50, 50 आणि हे 70, हे 70 आणि 20 झाले किती 90% मित्रांनो बघा या ठिकाणी जो मित्रांनो रक्कम आहे तो खर्च करतोय। तर मित्रांनो हे जे 5000 आहेत हे त्याच्या मित्रांनो रक्कम त्याच्या एकूण मित्रांनो या ठिकाणी किती उत्पन्नापैकी 10% असणार आहे 10% या ठिकाणी, कारण 90% तो बघा या ठिकाणी मित्रांनो अशा प्रकारे खर्च केलाय। तर काय मित्रांनो सरळ या ठिकाणी हे 5000 रुपयाला 5000 जसं असतं 5000 बरोबर किती हे 10%। तर बघा या ठिकाणी आपला पूर्ण रक्कम म्हणजे या ठिकाणी 100% काढायचं आहे। त्यामुळे बघा सरळ या 10%च्या खालीच या ठिकाणी 100% घेऊन टाका असा। आता करा बघा याचा या ठिकाणी आडवा गुणाकार 5000चा या 100शी आडवा गुणाकार करा, 5000 गुणाकारात 100 आणि छेदामध्ये मित्रांनो 10%। आता बघा हा 1 0 कॅन्सल करा, वरचा 1 0 कॅन्सल करा, हे 5 मित्रांनो जसं 5 1 5 या 5 समोरचे मित्रांनो 3 0 जसं असतं आणि हा 1 0 जसं असतं म्हणजे किती 50,000 बघा या ठिकाणी मित्रांनो प्रश्नाचे योग्य आन्सर आहे किती। त्या मित्रांनो बघा किती गणेश या ठिकाणी मित्रांनो मासिक उत्पन्न किती असणार आहे 50,000 रुपये असणार आहे। किती 50,000 रुपये या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक मित्रांनो ब या ठिकाणी असणार आहे। बघा मित्रांनो पुढे प्रश्न क्रमांक मित्रांनो 4 बघा मित्रांनो या ठिकाणी आणखी एक महत्त्वाचा आणि आपण बघा या ठिकाणी आणखी एक मित्रांनो जे पद्धत आहे त्या पद्धतीनुसार सोडवू शकतो। कारण बघा या ठिकाणी मित्रांनो 5000 मित्रांनो बघा या ठिकाणी 5000 किती आहे मित्रांनो याचे 10% आहे। तर सरळ मित्रांनो या जर आपण 5000 बघा या 10% नंतर आपण या ठिकाणी गुणाकार केला असता तर भेटला असता बघा या ठिकाणी किती 50,000 एकूण किती मित्रांनो या ठिकाणी 50,000। एकदम ही सोपी ट्रिक आहे, एकदम सोपी। तर काय मित्रांनो कळलं। पुढे बघा चौथा प्रश्न पुढे बघा IPLच्या पहिल्या सामन्यात चेन्नईच्या पहिल्या 9 खेळाडूंच्या धावांची सरासरी 24 होती। 10व्या फलंदाजाने काही धावा काढल्या व तो बाद झाला। आता ती सरासरी 25 झाली। तर 10व्या खेळाडूच्या मित्रांनो धाव्या विचारले। तर काहीच करू नका बघा या ठिकाणी IPLच्या मित्रांनो पहिल्या सामन्यात चेन्नईच्या 9 खेळाडूंच्या मित्रांनो धावांची सरासरी किती 24 होती म्हणून सरळ 9 गुणाकारात 24 घ्या। पुन्हा बघा या ठिकाणी 10व्या फलंदाजाने मित्रांनो काही धावा काढल्या व तो बाद झाला। आता ती सरासरी मित्रांनो 25 झाली। सरळ मिळून या ठिकाणी काही करू नका हे 10व्या फलंदाजाने गुणाकारात धावा खेळल्यानंतर किती मित्रांनो या ठिकाणी सरासरी झाली 24 ची 25 झाली म्हणून 25। आता बघा या ठिकाणी किती 24 9 मित्रांनो या ठिकाणी झाले किती बघा 24 9 या ठिकाणी झाले 216 आणि 25 10 या ठिकाणी झाले किती 250। जर मित्रांनो आपण जर आता बघा या जर 250 या किती 250 मधून जर 216 जर मायनस केले उरले किती 34 या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे किती तर मित्रांनो बघा या 10व्या फलंदाजाचे धावा जो मित्रांनो हा खेळाडू होता याच्या मित्रांनो एकूण धावा किती मित्रांनो धावा तर
याचे असणार आहेत बघा पर्याय क्रमांक 34 मित्रांनो, एकूण धावा असणार आहेत बघा या 10व्या खेळाडूच्या. पुढे बघा 5वा प्रश्न. एका वायराला मित्रांनो वर्तुळाकार केल्यास त्याची त्रिज्या किती मित्रांनो? 56 सेमी आहे. तर वायराला मित्रांनो चौरस केल्यास त्याचे क्षेत्रफळ किती? बघा मित्रांनो, एका वायराला वर्तुळाकार केल्यास त्याची त्रिज्या मित्रांनो 56 सेमी आहे. तर मित्रांनो त्याच वायराला बघा चौरस केल्यास मित्रांनो या ठिकाणी त्याचं क्षेत्रफळ किती होते, या प्रकारचा प्रश्न विचारला. काही करू नका बघा मित्रांनो, या ठिकाणी याचा बघा या ठिकाणी आपल्याला त्यात मित्रांनो चौरसाचं या ठिकाणी क्षेत्रफळ करण्याच्या अगोदर त्याचा परिघ या ठिकाणी आपल्याला काढावं लागतं. तर बघा या ठिकाणी आपण सर्वप्रथम परिघ काढून घेऊ. तर मित्रांनो बघा या ठिकाणी परिघ काढायचं मित्रांनो या ठिकाणी सूत्र काय आहे, तर 2 पाय r हा मित्रांनो या ठिकाणी काय आहे सूत्र. तर किती मित्रांनो बघा 2 ला 2 जशास तसे बरोबर. या ठिकाणी पायची किंमत किती आहे मित्रांनो? गुणाकारात 22/7 आहे. आणि पुन्हा गुणाकारामध्ये या ठिकाणी त्रिज्या r म्हणजे त्रिज्या किती आहे? 56 सेमी. 56 घेऊन टाका. आता बघा 7 56 बघा आता बाई किती 22 2 44 झाले किती 22 2 44 गुणाकारात 8 8 चौक 32 8 4 3 8 चौक 32 झाले किती 35. या ठिकाणी 352 या ठिकाणी आलेलं आहे बघा. सरळ मित्रांनो काही करू नका, हे 352 तसे घेऊन टाका आणि मित्रांनो याला 4 भागा. 4 भागण्याचं कारण या ठिकाणी आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. चौरसाला मित्रांनो या ठिकाणी 4 भागा समान मित्रांनो बघा या ठिकाणी समान अंतराच्या बाजू असतात बघा. समान मित्रांनो एक समान अशी या ठिकाणी मित्रांनो बाजू असतात. त्यामुळे या ठिकाणी 4 ला भागून घेऊ. सरळ चलो या बघा मित्रांनो 4 8 32 किती मित्रांनो 4 8 32 या ठिकाणी किती 4 9 36 4 10 40 बघा. सरळ आता काय करू नका बरोबर 4 8 32 मित्रांनो उरले किती 3. पुन्हा या ठिकाणी 4 8 32 सरळ काय करू नका. आता या ठिकाणी आपल्याला एक बाजू भेटली. तर बघा या ठिकाणी मित्रांनो एक बाजू भेटली म्हणजे या ठिकाणी किती आपल्याला एकदम 4 जरी बाजू काढायची असतील तर सरळ मित्रांनो 88चा वर्ग करून टाका. या 88चा मित्रांनो या ठिकाणी वर्ग किती बघा. वर्ग कशा प्रकारे करू शकतो आपण 88 गुणाकारात जर या ठिकाणी तुम्ही 88 केला तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाची राईट आन्सर भेटून जातो. जर आपण या ठिकाणी 88 गुणाकारात जर 88 केलं तर या ठिकाणी भेटतं बघा 7744 मित्रांनो. या ठिकाणी आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर आहे बघा 7744 सेमीचा वर्ग आहे काय. त्या क्रमांक मित्रांनो अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर असणार आहे. पुढे बघा शेवटचा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे बघा. एका मैदानाची लांबी 25 मीटर व रुंदी 16 मीटर आहे. या मैदानाला 20 सेमी व किती मित्रांनो 20 सेमी लांबीच्या व 10 सेमी रुंदीच्या फरशा बसवल्या आहेत. एका फरशीची किंमत 5 रुपये आहे. तर संपूर्ण मैदानासाठी लागणाऱ्या फरशींची किंमत किती? बघा मित्रांनो या ठिकाणी एका मैदानासाठी लांबी 25 मीटर व रुंदी 16 मीटर आहे. बघा मित्रांनो या मैदानाला 20 सेमी लांबीच्या व 10 सेमी लांबीच्या फरशा बसवल्या आहेत. त्यामुळे बघा करा बघा हे जे मित्रांनो मीटरला आहे या मीटरला सर्वप्रथम आपण या ठिकाणी सेमी म्हणजे मित्रांनो कन्वर्ट करा. तर बघा 1 मीटर म्हणजे मित्रांनो बघा 1 मीटर म्हणजे किती 100 सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर म्हणजे या ठिकाणी किती मित्रांनो. तर या 25च्या मित्रांनो समोर आपल्याला 2 शून्य लावावे लागतील. सरळ काही करू नका हे 25च्या समोर 2 शून्य लावून टाका. झालं 2500 सेमी. पुन्हा या ठिकाणी 16 मीटर आहे. याच्या समोर सुद्धा या ठिकाणी आपण 1600 करून टाकू 2 शून्य लावून टाकून. ओके. पुन्हा मित्रांनो याच्या छेदामध्ये काय करा हे 20 सेमी घ्या. याच्या गुणाकारात इथलं हे 10 सेमी. आता बघा मित्रांनो काय करा हे हा एक शून्य कॅन्सल करा. हा एक शून्य कॅन्सल हा एक कॅन्सल हा एक कॅन्सल. बे एक बे 16 आलं किती 2500 गुणाकारात 8 8 0 0 8 0 0 8 5 40 4 4 8 2 16 16 मित्रांनो 4 झाले किती 20 या ठिकाणी किती आलं 20,000 आलं. आता मित्रांनो बघा या ठिकाणी 20,000 आपल्याला फरशा भेटलेल्या आहेत. तर आता बघा या ठिकाणी आपल्याला एकूण फरशांची किंमत करण्यासाठी मित्रांनो बघा या ठिकाणी प्रत्येक फरशीची किंमत किती आहे तर 5 रुपये. सरळ 5 न गुणाकार करून टाका. या ठिकाणी बघा सरळ 5 2 10 आणि समोरच्या मित्रांनो जसं तसे 4 शून्य लावून टाका. या ठिकाणी म्हणजे एकूण किती 1 लाख या ठिकाणी आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर आहे. पर्याय क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर असणार आहे ब. तर बघा मित्रांनो हे होते आपले आजचे जे की मित्रांनो बघा 2022च्या मित्रांनो बघा झालेल्या सीबीडीच्या परीक्षेचे प्रश्न पडलेले होते. तर बघा मित्रांनो हे जे मित्रांनो सर्व काही प्रश्न होते हे आरआरबी मित्रांनो आरआरबी ग्रुप डीच्या बघा या ठिकाणी मित्रांनो ग्रुप डी साठी इम्पॉर्टंट असे या ठिकाणी होते. तर बघा मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य बघा या ठिकाणी आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा कमेंट करा आणि मित्रांनो हा जो तुमचा व्हिडिओ आहे हा तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत अवश्य शेअर करायला विसरू नका. भेटू पुन्हा मित्रांनो अशाच एका नवीन भागासोबत.
तोपर्यंत तुम्ही बघत राहा आपलं आवडतं एज्युकेशनल यूट्यूब चॅनल. धन्यवाद.